डिफरंट इंटिग्रेशन टॉपिकचं ऑन एन ॲव्हरेज 2 क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, 2 क्वेश्चन्स 2 to the 4 मार्क्स. इझी क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, टाईम सेविंग असतात, पटकन सोडवून टाकायचे. बघा हा क्वेश्चन आहे, द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन 0 to पाय मॉड्युलस फंक्शनचं इंटिग्रेशन मॉड ऑफ साइन क्यूब एक्स डी एक्स. ठीक आहे, सोडूयात आपण याला. पहिल्यांदा ना जो मॉडमध्ये आलेला असतो ना त्याला आपलं बाहेर घ्यायचं आहे, घेतला. आणि याचं ना आता लिमिट काय दिलं आहे, 0 to पाय. याचं लिमिट काय दिलेलं आहे, 0 to पाय. मग याचं नेचर ठरवावं लागेल आपल्याला की 0 to पायपर्यंत साईन हा पॉझिटिव्ह असतो की निगेटिव्ह असतो, किंवा कुठे ब्रेक होतो का. तर बघूयात आपण, 2 मेथडने मी सांगेल तुम्हाला समजून. बघा हा आपला ASTC रूल. इथे असतो 0 तर π/2, इथे पाय, इथे 3π/2 आणि इथे काय 0 लिहिलं आहे. तर साईन हे फंक्शन फर्स्ट क्वार्टरमध्ये तर पॉझिटिव्ह असतंच, सेकंड क्वार्टरमध्ये सुद्धा काय असतं, पॉझिटिव्ह असतं. म्हणजे 0पासून पायपर्यंत साईन काय असतो, पॉझिटिव्ह असतो. मग हे फंक्शन ब्रेक होणार आहे का, ब्रेक व्हायचा काही विषयच येत नाही का. तर पूर्ण 0 to जे लिमिट लोअर लिमिट दिलं आहे 0 आणि अप्पर लिमिट पाय दिलं आहे, त्या पूर्णमध्ये ते फंक्शन काय आहे, पॉझिटिव्ह आहे. लिमिट ब्रेकच होत नाही. मग काय करायचं, सिम्पल इंटिग्रेशन काढायचं तुम्हाला कोणाचं, 0 to पाय साइन क्यूब एक्स डी एक्स. काढूया त्याचं इंटिग्रेशन. साइन क्यूब एक्स डी एक्स इंटिग्रेशन काढायचं ना, आधी तुम्ही इंटिग्रेशन टॉपिकमध्ये शिकायचं. ठीक आहे, असे बेसिक इंटिग्रेशन्स असतात, हे बार येतात तुम्हाला. मी इथं शिकवत होतो साइन क्यूब एक्सचं इंटिग्रेशन कसं काढायचं. मुळात ना साइन क्यूब एक्सचं इंटिग्रेशन काढण्यासाठी तुम्हाला यायला पाहिजे साइन 3x फॉर्म्युला. तर साइन 3x फॉर्म्युलाची ट्रिक काय आहे बाळांनो, 3143. साइन 3x फॉर्म्युल्याची ट्रिक आहे 3143 म्हणजे काय, 3 सेकंड म्हणजे पावर. ठीक आहे, पावर काय, साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. तर मला याच्यावरून काय पाहिजे, साइन क्यूब थीटा पाहिजे. मग मायनसमध्ये इकडे आल्यास कुठे येईल, प्लसमध्ये 4 साइन क्यूब थीटा. इथं पण थीटाच घेतो. ठीक आहे, इज इक्वल टू 3 साइन थीटा मायनस हा साइन 3 थीटा तिकडे गेला. आणखीन मला साइन क्यूब थीटा पाहिजे. साइन क्यूब थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, 3 साइन थीटा मायनस साइन 3 थीटा डिवायडेड बाय 4. तर ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा. काय येणार आहे मग, हे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to पाय साइन क्यूब एक्स डी एक्स. काय येईल तो, 3 साइन एक्स मायनस साइन 3x डिवायडेड बाय 4 डी एक्स. याच्यातून काय कॉमन निघेल, 1/4. 1 कॉमन निघाल्यावर काय राहणार आहे, 0 to पाय 3 साइन एक्स मायनस साइन 3x ब्रॅकेट क्लोज डी एक्स. करू त्याचं इंटिग्रेशन, 1/4ला 1/4 इन ब्रॅकेट. 3 साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येईल, मायनस 3 cos x मायनस साइन 3x इंटिग्रेशन काय येईल, प्लस मायनस प्लस होईल, cos 3x डिवायडेड बाय 3. बाळांनो कोइफिशियंट ऑफ एक्स जो असतो ना तो डिवाइडला लिहायचा असतो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इंटिग्रेशन ऑफ साइन ax प्लस बी डी एक्स इज इक्वल टू, याचं इंटिग्रेशन काय असतं, मायनस कॉस ax प्लस बी आणि डिवायडेड बाय काय ए. ठीक आहे, कोइफिशियंट ऑफ एक्स हा डिवाइडला लिहायचा असतो. मग इंटिग्रेशन फ्रॉम कुठपासून ते कुठपर्यंत आहे, 0पासून ते पायपर्यंत आहे. आता पाय ही व्हॅल्यू पुट केली तर व्हॅल्यू पाठ असल्या पाहिजे तुम्हाला. 0ला आणि पायला साईन काय असतो, कॉस काय असतो, तर त्यासाठी हे लक्षात ठेवा. या क्वेश्चनमध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, 1,0 इथे 0,1 -1,0 इथे 0,1 इथे 0,-1. मग पहिला कोण असतो, इथं 0 डिग्री तर π/2 डिग्री, इथं पाय. ठीक आहे, पाय रेडियन, इथं 3π/2. ठीक आहे, सो ऑन. मग आपल्याला कशात इंटरेस्ट आहे, 0मध्ये आणि पायमध्ये. मग पहिला कोण असतो, कॉस, आणि दुसरा कोण असतो, साईन. ठीक आहे, ठेवूया ते व्हॅल्यू. 1/4 कॉन्स्टंट आहे, बाहेर ठेवलं. फर्स्ट लिमिट पुट केल्यावर काय येणार, इथं -3 cos π प्लस cos 3π होल डिवायडेड बाय 3.
ज्याला फर्स्ट लिमिट मायनस सेकंड मायनस 3 कॉस 0 प्लस कॉस 3 इंटू 0 0 डिवाइड बाय 3 ब्रॅकेट क्लोज. 1/4ला 1/4 ॲज इट इज इन ब्रॅकेट. कॉस पाय किती बघा, कॉस पाय ते कॉस पाय किती पहिला -1 मायनस मायनस काय होईल प्लस 3 कॉस 3 पाय 1 पाय 2 पाय 3 पाय. ठीक आहे, तो पण किती -1 म्हणजे इथे किती येईल -1/3 मायनस कॉस 0 किती कॉस 0 1 म्हणजे इथं -3 प्लस कॉस 0 किती 1 इथं 1/3 ब्रॅकेट क्लोज. त्याला सोडूयात. सॉरी एक मिनिट. 1/4ला 1/4 ॲज इट इज. हे सोडवलं 3 3 जा 9 9 मायनस 1 8 8/3 3 3 जा 9 -9 -9 प्लस 1 -8 -8/3 मायनस प्लस 8/3. ठीक आहे, इज इक्वल टू 1/4ला 1/4 दोघाचा डिनोमिनेटर एकच लिहिला. 8 + 8 किती येईल 16. ठीक आहे, आणि 4 1 जा 4 4 4 जा 16 आणि आन्सर किती आलं तुमचं 4/3. ठीक आहे, मग कुठल्या ऑप्शनमध्ये दिलं आहे 4/3 ऑप्शन नंबर सी मध्ये दिलं आहे. ठीक आहे, थँक्यू.